थेट जाऊया, जरांगे पाटील बोलतायत. ढकलतात शिंदे साहेबांवर, शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर. ते दुसरा एक उपमुख्यमंत्री अजितदादांना त्यांना गरजच नाही. ते बळ देत आहे त्या छगन भुजबळला मराठ्यांच्या विरोधात लढायसाठी. नुसते नाटकं चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चालल्यात. अध्यादेश कशाला काढला, त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करतात, बघा मराठी कसं करतात. मग केसेस मागं घेऊ म्हणतात, प्रक्रिया सुरू आहे. अंतरवालीसह राज्यातल्या केसेस मागं घ्या सांगितलं, प्रक्रिया सुरू आहे. का 50 वर्ष प्रक्रिया करता का यार? काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही. फालतूसारखं वागायला लागलात राव तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायच आहे तुम्हाला मराठ्यांच्या. कशा सभा घेत आहेत तुम्ही, मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायचे. तुम्ही कितीतरी केसेस एका रात्रीत मागे घेतल्यात. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणतो, आज घेऊ उद्या घेऊ, एवढंच चालू आहे. फालतूपणा चालला राव, नुसतं मजा चालली. तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे, बेसावध राहू नका. तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधानासुद्धा सभा होऊ देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर आम्हाला येऊन केलं ना, पंतप्रधान सुद्धा राज्यातले एकही सभा नाही होऊ देणार आम्ही. आमचे पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलात. त्या शिंदे साहेबाची समितीचे 1 वर्षाची मुदत द्या मला, ते 2 महिन्यात दिली. काय केलं 3-2 महिन्यात? 23 डिसेंबरपासून आजपर्यंत काय केलं शिंदे समिती? काहीच नाही. नुसते मजा मारतात. आज मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय, स्वीकारला नाही आणखी. तेव्हाही कायदा पारित करीनात. कवा करता? मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी माग हटू शकत नाही. आणि मराठ्यांची लाट बघा कशी उसळली. आता सगळे मराठी अंतरवालीकडे धावून पळायला लागलेत, सगळे तुटून पडले. इकडे बी हजारो लाखांनी गर्दी करायला लागलेत मराठी अंतरवाली. सरकारचे काय डोळे गेले, अक्कल नाही आणला. लहान नाही काय वागत येत राव. काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागलात. त्या अजितदादालाच वेळच नाही. तो तर त्या भुजबळलाच वेळ देतोय. भुजबळच मोठा करायचा त्याला, मराठ्याच्या पर मागं लागलाय तो. सगळ्याला फळ भोगावं लागणार, हिशोब सगळ्याच होणार आहे. थांबा. तुम्ही इतके जीवावर उदार होत आहे, लोक आग्रह करतायत किमान पाणी तरी घ्या, कारण जीव तुमचा महत्त्वाचा आहे असं सगळ्यांना वाटतं. कारण पाण्याविना 4 दिवस झाले. मी नाही भेट मरायला मराठ्यांसाठी. माझ्या मराठ्यांना घराघरातल्याला मला आरक्षण द्यायचं, आणि ते दिल्याशिवाय मी नाही हटू शकत. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी लगेच उद्याच करायला पाहिजे यांनी. वेळ कशाला लांबविता विनाकारण. म्हणजे माणसं उपोषणाला आत्ता बसले, 15 तारखेचं अधिवेशन तुम्ही 20 तारखेला घेणार. किती नालायक म्हणायला लागेल ह्या सरकारला. 15 तारखेचं अधिवेशन 20 तारखेला घेणार असं विभागीय आयुक्त इथे येऊन म्हणतो. अरे तुमच्यासारखे महानालायक बरे, मग महानालायक तुमच्यापेक्षा बरे. म्हणजे 15 तारखेचं अधिवेशन 20ला घेणार, म्हणजे आंदोलन सुरू असल्यावर लोक अलीकडे येतात, 13ला 12ला घेते. तुम्ही पुढं लांब. अरे 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 नीच अवलदीचे निघालात तुम्हाला लय शाप लागन मराठ्यांचा. आणि मराठी तुमची एकच सभा नाही होऊन देणार. तुमच्या कशा सभा होत्या ते बी आम्ही बघतो आता. पण मराठे इथे येऊन तुम्हाला आग्रह करतायत, सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे, तुमचा जीव महत्त्वाचा आहे असं ते म्हणतायत. तुमचा जीव गेल्यानंतर मग काय? माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार. घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहीन का? मंत्री आमदार इकडंच आत्ताच लाखांना रीग लागली अंतरवालीला. माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील का यांचे आमदार, मंत्री, खासदार? श्रीलंकेसारखं नाही व्हायचं का? दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात होईल ना लगेच. दुसरे श्रीलंका महाराष्ट्र ध्यानात ठेवा म्हणा. शिंदे साहेब, फडणवीस साहेब त्या दुसऱ्यालाच काही घेणंच नाही मराठ्याचं. दुसरे श्रीलंका महाराष्ट्रात दिसन तुम्हाला. नुसतं मला काय व्हावं द्या मला. पण मराठी महाराष्ट्र बंदची हाक सुद्धा देण्यात आली, तसे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे तुमच्या आंदोलना पाठीमागे. नाही त्याबद्दल मला नाही माहिती, पण समाज काही करू शकतो.
आणि समाजाला काय करायचं ते करावं, पण शांततेत करावं बस. एक प्रश्न असा आहे की हे सगळे इथे येऊन आग्रह करतायत, त्यांचा आग्रह तुम्ही मानणार आहात की नाही? कारण लहान लेकरं, महिला, पुरुष सगळे रडताय इथे. मी माझ्या समाजाच्या पुढं कवाच नाही गेलो 5 महिन्यात आणि इथून पुढं बी नाही जाणार. परंतु एवढ्याच वेळेस मी त्यांच्या शब्दाच्या पुढं चाललोय, मोडायला लागलो त्यांचा शब्द. ते पाणी प्या म्हणते मी नाही पित, त्यांच्याच लेकरासाठी नाही पित, दुसऱ्यासाठी. त्यांचेच लेकरं मोठे व्हावेत. कारण एकदा ते कायद्याची अंमलबजावणी झाली का मोकळं झालं. जाऊ दे, आता मला दम लागायला लागला, माझ्या छातीत कसं तरी व्हायला लागले. माफी मागतो, पण मला बोलायला त्रास व्हायला लागला, छातीत आग व्हायला. खाजगी डॉक्टरांच्या वतीने तरी थोडं चेक झालं तर बरं आहे. कारण तुमच्या डॉक्टरांकडून असं सगळ्यांचा आग्रह आहे, त्याच्यात जरा थोडा विचार करावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुमची त्याबद्दलची भूमिका काय? चला तर आधी अधिवेशन घेण्याऐवजी आता पुढे ढकलतायत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 15-16ला अधिवेशन होईल अशी चर्चा होती, मात्र ते आता 20 तारखेला होईल अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. माझा जीव गेला तर सरकार महाराष्ट्रात राहील का, असाही प्रश्न जरांगेने विचारलाय. Thank you.